सध्या मोबाईल हा सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालाय. पण हाच मोबाईल जेव्हा लहानग्यांच्या हातात दिवसरात्र राहू लागतो तेव्हा त्याचे होणारे दुष्परिणामही तेवढेच गंभीर स्वरूपाचे पाहायला मिळत आहेत. शाळेच्या विद्यार्थ्यांना मोबाईलची लागलेली सवय सोडवायची कशी असा प्रश्न निर्माण झालाय. यानंतर साताऱ्यातील एका जिल्हा परिषद शाळेने जो उपक्रम राबवला त्याची मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे. साताऱ्यातील कराड तालुक्यात असणाऱ्या चोरजवाडी गावची ही कहाणी. चोरजवाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक अल्ताफ मणेर यांच्या लक्षात आलं की अनेक मुलं घरात सतत मोबाईलमध्ये गुंतलेली असतात. जेवताना झोपताना मोबाईल वापरल्यानं त्यांचं खेळणं कमी झालंय, तसेच अभ्यासाकडेही दुर्लक्ष होतंय. इतकेच नाही तर त्यांच्या शरीरावरही त्याचा परिणाम होऊ लागलाय. त्यांच्या चेहऱ्यावरील निरागसता हरवल्यासारखी वाटू लागली होती. त्यामुळे शाळेतील शिक्षकांनी एक निर्णय घेतला, तो म्हणजे मोबाईल मुक्त विद्यार्थी घडवण्याचा. यावर रामबाण औषध शिक्षक अल्ताफ मणेर यांनी शोधलं. त्यांनी तत्कालीन मुख्याध्यापिका वैशाली घोरपडे यांच्या मदतीने सर्वप्रथम पालकांशी सविस्तर चर्चा करून एक आगळीवेगळी कल्पना मांडली. जे विद्यार्थी ठराविक कालावधीत मोबाईल पाहणार नाहीत त्यांचा सगळ्या गावासमोर सन्मान करून बक्षीस देण्यात येईल. यासाठी हा दिवस ठरवला गेला तो स्वातंत्र्य दिनाचा. 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांसमोर जाहीर करण्यात आलं की 15 ऑगस्ट 2025 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत जी मुले मोबाईल पाहणार नाहीत त्यांचा 26 जानेवारीला सन्मान करण्यात येईल. घोषणा होताच पालकांनीही ठाम निर्धार केला की माझं मूल मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. आणि मग बदलास सुरुवात झाली. सुरुवातीला दररोज 2 ते 3 तास मोबाईल पाहणारी मुलं एका महिन्यातच 15 ते 30 मिनिटांवर आली. शिक्षक मणेर यांनी पालकांना समजावलं, हा बदल एका दिवसात होणार नाही, पण सातत्य ठेवा. हळूहळू मुलं मोबाईल बाजूला ठेवून पुन्हा मैदानात खेळू लागली, पुस्तकांशी मैत्री करू लागली आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू परतलं. आणि प्रजासत्ताक दिनी मोबाईल मुक्त विद्यार्थ्यांचा गावासमोर सन्मानही करण्यात आला. नमस्कार, मी अल्ताफ मणेर, जिल्हा परिषद शाळा चोरजवाडीचा शिक्षक. मागील काही दिवसापासून आमच्या शाळेतील मुले ही सतत मोबाईल पाहत होती आणि मोबाईल पाहिल्यामुळे काय होत होतं की त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम घडू लागले. मग आता यावर काहीतरी उपाय सुचावा म्हणून एक उपाय सुचला आणि 15 ऑगस्ट 2025 ला एक घोषणा करण्यात आली. सर्व पालक, सर्व ग्रामस्थ आणि तरुण वर्ग यांच्यासमोर एक घोषणा करण्यात आली की आपल्या शाळेतली जी मुलं 26 जानेवारी 2026 पर्यंत मोबाईल पाहणार नाहीत, हा 4 महिन्याचा कालावधी होता आणि या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये जो मोबाईल पाहणार नाही त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस दिली जाते आणि त्यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात येईल. आणि मग काय, मुले भरपूर खुश झाली की आता आपल्याला बक्षीस मिळणार. मग हे बक्षीस मिळावं यासाठी मुलांच्या मध्ये चढाओढ निर्माण झाली आणि मग बक्षीस मिळावे म्हणून मुलं हळूहळू मोबाईल पाहण्याचं प्रमाण कमी होत झालं. कारण की ही मुले सतत मोबाईल पाहत होती. जेवताना मोबाईल, झोपताना मोबाईल, शाळेतून घरी गेले की मोबाईल, सतत मोबाईल पाहत होते. परंतु हळूहळू त्यांचं प्रमाण 15 ते 20 मिनिटावर आलं. परंतु ध्येय होतं की पूर्ण मोबाईल मुक्त विद्यार्थी करणे. मग त्यामुळे हळूहळू 1 ते 2-3 महिन्यानंतर रिझल्ट जाणवू लागला आणि आपल्या शाळेतील जिल्हा परिषद शाळा चोरजवाडीमध्ये एकूण 20 विद्यार्थी आहेत आणि ही 20 विद्यार्थी अजिबात मोबाईल पाहत नाहीत. ही संपूर्ण मोबाईल मुक्त विद्यार्थी म्हणून आम्ही घोषित करतो. आणि यासाठी आम्हाला शाळेतील माता पालक, ग्रामस्थ, तरुण वर्ग, केंद्र प्रमुख, गट शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी या सर्वांचं सहकार्य आणि मार्गदर्शन लागलं. त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि ही आमची मोबाईल मुक्त विद्यार्थी. धन्यवाद. मी जिल्हा परिषद शाळेत चोरजवाडीचा विद्यार्थी. मी पहिला खूप मोबाईल बघायचो. त्यामुळे माझ्या अभ्यासावर व माझ्या शरीरावर खूप परिणाम झाले. तेव्हा आमच्या शाळेने उपक्रम काढला की त्यात मोबाईल बघायचे नव्हते. मोबाईल बघितले नाही की शाळेच्या वतीने ग्रामस्थ, सदस्य त्यांच्या वतीने आमचे आभार व्हायचे. तर मी शाळेचे खूप खूप आभार मानतो. होय, आम्ही मोबाईल मुक्त विद्यार्थी आहोत. मोबाईल मुक्त विद्यार्थी या उपक्रमाचे गावकऱ्यांनी मनापासून कौतुक केलं. 26 जानेवारी 2026 दिवशी पुन्हा घोषणा करण्यात आली. 1 मे 2026 पर्यंत मोबाईलपासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुन्हा सन्मान करायचा. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, पालकवर्ग, आजी माजी सैनिक आणि सर्व ग्रामस्थांनी खांद्याला खांदा लावून साथ दिली.
आज चौरसवाडीतील मुलं मोबाईलपासून दूर झाली आहेत. त्यांचं बालपण पुन्हा खुललंय. हा केवळ एक उपक्रम नसून बालपण वाचवण्याचा संकल्प आहे. चौरसवाडी शाळेचा हा प्रयोग राज्यातील इतर शाळा आणि पालकांसाठी नक्कीच प्रेरणादायी असा आहे. लोकमत.com साठी साताऱ्याहून व्हिडिओ सौजन्य अजय जाधव यांच्यासह मी दुर्वा दळवी.